हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुधिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। पादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो विराट पर्व पळयतरसची उत्तर गोग्रहण झाल्यानंतर विराटरायो सुरवेकची ಗೆಲುವು ಇಲ್ಲೋ 4 ಜನಾಲ್ ಬಿಟ್ಟು कोण नकुल सहदेव आणि भीमू युधिष्ठिराक घेऊन जला ताणे हंगे येऊ का जल रे उत्तर कुमार घेऊन अर्जुनानं युद्ध वचून जल्ला हंग आईले रायालगी त्यांनी उत्तर कुमारा पेट उत्तर कुमार केन्ना अंतपुरांत वचचें म्हणलें न्हय. त्या बहिण्यो तागेले घरकडचे बैल मनशे त्यांनी पुरे उत्तर कुमार कई म्हणून विराटरायान निमगिताना ताण अंतपुरांत वचचें म्हणून विराटराया गोतस ताण निमगिताना तो सांगता कसले त्यांनी सांगताची कसं म्हळ्यार तो ब्रहन्नळेक सारथी जावन घेवन कुरुंगेल वैरी कोणाल वैरी कुरुंगेल म्हळ्यार धृतराष्ट्राल चेडवाल वैरी युद्धा चमकला कौरवांगेल ಒಟ್ಟು युद्ध करचे कतीर म्हणून कळवे तेदना विराटाक भारी दुःख जाता. अयो तसले महावीराधिवीर कोण भीष्मो कृपो द्रोणो हंगेल पूरे जनाल ಒಟ್ಟು युद्ध करून मेगेल पूत वांतल्वे ಎದ್ದೊಳ್ತೈ तो वांचुनस्वे इथे म्हळ्यार तागेल पुत्ताल गुण तक सम गोतस ताण बरीची बैसून कोचाच मांत्र कोचून घेवचे मांत्र आवश्य हांव तशें म्हणून निजावन बरी पुक्केलो म्हणून गोतस कळ्ळें. तें सगळो दीस अंतपुरांतूची थंय आशिल्ली बैल मनशाल वटो चेलयाल वटो उलो नासच्यो मेगेल पूत आजी कोणाले सहाय ना केवल ते एक नपुंसकू ब्रहन्नळे तक घेवन सारथी जावन ताका घेवन चमकला न्हय सम्मये वो बिजूड म्हळ्यार बिजूड ताका सारथ्य करो गोतस की ना की कसा म्हूण हान्नी त्या कौरवाल वटू युद्धा चमकलीची म्हणून तागेले मंत्रींक पुरे आपोवन म्हणाल कई तो एकलो चमकला न्हय तें येचना म्हाका कळबे कौरव जवो कोणेय जवो आतां त्रिगर्तरायूची आमगे लागीं पराजय जावन चमकल न्हय आनी आमगे लोटू युद्ध करच्या कोणेय येनाची. आतां कौरवाल बोट युद्ध करच्याक वो एकलो चमकला न्हय कळवे. आतां आमगेले सैन्यांत त्रिगर्तरायाल वटू युद्ध करतना कोण कोणाक पेट्टू जायनी कोण कोणाक घाय जायनी कोण कोणाक दुख्ख न्ही सम कोण आसा तांणी पुरे युद्धा वचुका उत्तराक रक्षण करून हाडका म्हणून आनी तागेल सैन्य मान न्ही चडावती तांणी ಸ್ವಲ್ಪ सैन्य दवरताची पुराय सैन्य घेवन युद्ध वचनाची हांग राजधानी रक्षण करकना त्या बाई सैन्य पेटून दिल खंय ताणें आनी म्हणलें की मेगेले पुत्ताक घेवन येवचें काम तुमगेलात. कुमारम आशु जानीत यदि जीवती वानवा यस्य यंतागतः षंडो मन्यहम स न जीवती पळय आत्तां ताक तुमगेल सुरवेचें कर्तव्य कसो कसो ताका हाडचे पशी हाडचें एक आद्य कर्तव्य जाल्यार हाडचे पशी पुढे तो जिवंतच की ना म्हूण कोण सांगता आमकां तें पळोवना मात वचून एक नपुंसक पुरुशाक नपुंसकाक तागेल सारथ्या पेटयला कई ताका घेवन वो सारथ्या चमकला कई म्हाका तेन्नाची तागेल जिवा वयची आशी गेल्ला तो सारथी समीत मेल्ला म्हूण हांव लेखतां. तेन्ना युधिष्ठीर हांसता कई तो कंकभट्ट जावनच न्हय ताका गोतच न्हय यो ब्रहन्नळी कोण म्हणून तो सांगता कई हे राया ब्रहन्नला सारथिश्च नरेंद्र परेन नेष्यन्ति तवाद्यगास्ताः पळय ब्रहन्नल तुगेले पुत्ता सारथी जावन चमकल्ले म्हूण जाल्यार तुगेले पुत्ता युद्ध कोणेय सलवयनाची कळबे.
मात्र न्ही तुगेल गो संपूतय कोणे गेलवून घेनाची कोणाके होरूक जायना ई ताका म्हळ्यार ब्रहन्नल सारथी जावन आस म्हूण जाल्यार तुगेल पूत उत्तर कुमारच न्हय केवल कौरवांक मात्र न्ही प्रपंचांतले सकड राय येवन युद्ध करू राबल्यार तांकांय तो गेलवून येता देव असुर सिद्ध यक्ष कोण कोण कौरवांक सहाय करता म्हूण येवन राबोवची तांकांय ब्रहन्नल लुट चमकोल तुगेल पूत उत्तर कुमारस गेलवून येता कळबा एकलो पुरो ब्रहन्नल लुट तो एकलो पुरो कडेरी ताका आश्चर्य जाता कोणाक विरट्रयक ब्रहन्नल विशयांतो तसल कसं असं विशेष त्या वेळाक उत्तर कुमारान दूतांक पेटोवन जाला ना आमी गेलवल्यांची म्हूण सांगच्याक तांणी राजधानी येवन पावलीची येवन हांगा दुखून युधिष्ठीर सांगतास मात्र ब्रहन्नल गुणगान करतास मात्र ते युद्धा गेलवलींच म्हणून येवन सांगूनय जाले रायाले म्हळेलीची तो विजयी जावन तुगेल पूत राजधानी कडेन तरस म्हूण कळवे त्या वेळाक युधिष्ठीर म्हणाल काय पळय हांव सांगा न्ही वे कुरू योद्धांक पराजित कोरून गोद संपत्त घेवन तुगेल पूत येता म्हणून तुमकां बरें आश्चर्य जावन आसचें पुरो जाल्यार म्हाका कसले व्हड अद्भुत न्ही कित्याक म्हळ्यार ब्रहन्नला स्वता अर्जुना सारथी जावन आशिल्ली ब्रहन्नल खंय सारथी जावन आसता थंय जय म्हळ्यार खंडितची जय आनी ब्रहन्नला म्हळ्यार विंगड विंगड न्ही एक ते म्हूण सांगेत म्हूण सांगून म्हणालो हाजे पयशी फुडेंची युधिष्ठिरान सांगला ब्रहन्नल चमकला म्हणजे तूं हेचें कोरका म्हूण ना म्हूण जाल्यार विराटरायान तें एक विशेष जावन मना व्हरून घेनी आशिल्लें लेखाक धरनी आशिल्लें तो नपुंसक न्हय कसल करीत मिगेल पुताक पुतास की ना म्हूण म्हळेल विशयांत संशय म्हूण सांगून ताणें ताच सार केलेलें आतां मिगेल पुताक जय जाल्लें म्हूण सांगून आयकल न्हय भारी संतोश जालो कळवे ते वार्ते हाडलेले दूतांकची अनर्घ्य रत्न चांग वस्त्र पळय दिले की हाणें इता म्हळ्यार ताण लेक्क न्ही तागेल पूत जय पावतो म्हूण सांगून तसो जाल्यार तो पुताल जय सुरवेचे येदोळते सुरवे युद्ध येते सुरवे जय येते सगळो दीस अंतपुरा बैसून दाट दाट उलोस शिवय ताणें कसले करची ना ताण सांगिल्लें तशी कसले करचें ना आशिल्लें आत्तां राया भारी संतोश जालो मंत्रींक म्हणाल खंय पळय उत्तर कुमारान युद्धा चमकलेले सुरवेक तांतूय गेलवून येयला म्हणजे हांव लेखील म्हणके ना उत्तर कुमार भारी श्रेश्ठ म्हणजे घे तागेल स्वागताक सगळी राजबिदी श्रंगार कोरका रंगोल घालका तळीर तोरण घालका कळबे कितले जन आसाची तितली जन वचून मृदंग वाद्य पुरे घेवन मिगेल पुत्ता घेवन येवका मेरवणगेर घेवन येवका म्हूण सांगतरस आनी एकल्याक व्हड हस्तिरी राबोवन घंटानाद करूं सांगता कळ्ळें आनी ताणें आमगेले राजधानीचे पट्टणाचे खंय खंय सकडी सर्कल्स सकड म्हणटा पळय आमी म्हळ्यार 4 मार्ग ओट्ट कुडवूची जाग नेस पळय थंय राबून विराटरायाल पूत उत्तर कुमार गेलवून येयलो म्हूण सांगून ज्या घंटा मारका डांगूर पेटोवची म्हणटा पळय तशीची आनी उत्तरेकय पेटोवका बाबाले स्वागता खातीर तिणी स्वागत करून हाडका ताका म्हूण म्हणटना जाल्ले सगळी पट्टणां जन बाई सरल्यांची कशी पुराय जन आश्चर्य सगळो दीस कसले काही प्रयोजन ना म्हूण लेखील उत्तर कुमार कौरवांक गेलवून येयला म्हळ्यार एक व्हड विशय न्हय पुरे जन बाई सोरून चमकल्याची खंय पुरद्वारा चमकल्याची आनी भारी आश्चर्य खंय तांकां उलोवन घेता खंय तांची आमगेलो विराटी म्हळ्यार वैराटी म्हणटाची विराटरायाल पूत आमगेल वैराटी उत्तर कुमार इतली शौर्य इतली साहस इतले पराक्रम दाखयत म्हूण आमी लेक्क नेशिल्लीची न्हय म्हूण कडेरी विराटाक भारी संतोश जाता खंय तांकां पेटोवन दिला पुताक घेवन येवूं संतोशान कसो करचें म्हूण कळना सैरंद्री म्हळ्यार कोण द्रौपदी ती थंय कामां आसता पळय तिका सांगता हे सैरंद्री वगी वस अक्षानाहार सैरंद्री कंकद्युतम प्रवर्तता ते पगडे खेळचे पगडे खेळूक पुरे घेवन यो हांव आनी कंकबट्टू पगडे खेळटाची भारी संतोश जाला म्हाका म्हूण कडेरी युधिष्ठीर म्हणटा खंय पळय राया पण दवरून खेळचें म्हूण जाल्यार ताणें
भारी संतोशार आशिल्ले तेन्ना खेळूनच जा म्हणून मालगड सांगता चित्याक म्हळ्यार आतां तूं भारी संतोशार आसना माय तुका लोटाव दिवत खेळूनच जाल्यार पण दवरून खेळची नाका जय तुवें तुका संतोश येयले तेन्ना तूं पगड खेळटा म्हूण म्हाका गोतस म्हणटना हांव तुगेलो आश्रीत जावन आयला तूं म्हाका चंद करून पळयता तूं जावन तूं म्हाका खेळा आपयतना हांव तिरस्कार करूनच जाल्यार मेगेल मालकड्यान म्हाका सांगलां भारी हर्शीत जावन आशिल्ले जेन्ना लेगीत भारी दुख्खार आशिल्ले जेन्ना लेगीत पगड खेळूनच जा म्हूण जाल्यार तुका हांव खेळूं का म्हूण मनांत आसा म्हूण जाल्यार हांव खेळना म्हूण सांगचें जायना जायत तुगेले इचे प्रकार एक 2 खेळ खेळया जाय तुवें म्हूण कडेरी हांगा एक उत्तर उडगासा दवरता कसं म्हळ्यार युधिश्टीर देखून जुजाट खेळचे नीती नियम सांगता ना नसल्यार कोणपणा खातीर जुजाट खेळटात तांकां नीती ना नियम ना कसलो ना एक नमने अधर्मा खेळू खेळचे तशें करून तेच न्हू खेळलेले कळ्ळें हांगा विराट रायो कंका सांगता काय अयो म्हाका हें म्हणटा संतोश जाला हांव खेळूं ना म्हूण तूं कशी सांगचें आज म्हाका खेळ का म्हणून मन मेगेल कळ्ळें आतां तूं म्हणटरच न्हू पण दवरून खेळची नाका पण दवरून खेळची नाका म्हूण म्हाका जाल्लेले संतोशा मुखारी मेगेल सकल ऐश्वर्य पण दवरून खेळ म्हणल्यार हांव खेळटा जाल्यार तें ओरका खेळूनच खेळ्ळ्यार पुरय तूं गेलवता म्हूण तुगेले मनांत आसल्यार तूं पुरय गेलव म्हाका कसले बेजार ना जाल्यार म्हाका हाजी खेळची खेळूं का म्हूण सांगतरस कडे वापस युधिश्टीर सांगता तुका संतोश जाले म्हणून दिवत खेळ का म्हूण आसवें दिवत दोशयुक्त खेळ म्हूण गोतनावें आनी पगडेन तूं मस्त सकड वायटपणस म्हणून त्या खेळूची परिवर्जीत कोरका कळ्ळें तुका युधिश्टीराल उडगासस की पांडवाल मलगड भाव एकलो युधिश्टीर म्हूण सांगून तूं ताका पळय न्ही आसच्या पुरो जाल्यार तागेले विशय आयकूनच पूर्ण न्हय तागेले न्ही ते ताणें तागेले ते कितली व्हड राजधानी इंद्रप्रस्थ ताजे नंतर राजसूय यागांत पुराय सकल ताणें संपत्त पावन आशिल्लो तो ते पुरे पगड खेळून लगड काडलेले न्हय तितले मात्र वे अळशीक भावंडांक बैलेक पुराय जाणा ताणें पंद्या दवरून कळून घेतिल्ले गोतनावें ताजे निमती तागेले बैलेक अपमान जाल्लेले हे परी तुका कळनी मे म्हूण म्हणल्यार कळ्ळें यो विराट रायाक आनीक खेळका म्हूण दिसता शिवाय तो नाका म्हूण म्हणिना आनी तो सांगता काय कसले खेळता खेळ सुरू केलो खेळता सांगता की म्हगेल्या पुत्तान कसलो व्हड साहस केला पळय न्हय कंका म्हणटा काय कडेरी युधिश्टीराक सत्य कसं म्हणून गोतच न्हय तो कुडले म्हणाल की बृहन्नला यस्य यंता खतम सन जये द्युदी बृहन्नल कोणा सारथी जावनस ताणे युद्धांत जय पावना शश्च म्हणून ना बृहन्नली सारथ्य वयसून घेतला म्हणजे जाल्यार कोण रथीक जावन बसला युद्धाक ताका गेलो खंडीत म्हूण आसा म्हणून वापस बृहन्न लेल निमती म्हणटा न्हय विराट रायाक सहन जायनी काही कोपयला काही तो ಸ್ವಲ್ಪ बिश्टाचार सुरू केला की युधिश्टीरा तूं ब्राह्मण अधम म्हणटा काय पळय ब्राह्मणांक मस्त गौरव दिवका रायानी आतां सुरू केलें पळय ककची तूं ब्राह्मण अधम मिगेले इतलो पराक्रमी पुत्राक ते बृहन्नलेल तसले शंडू नपुंसकाल ಒಟ್ಟು ಹೊಲ್ಸಿದ್ವೆ तूं आनी मात्र न्ही तो नपुंसकानच हें युद्ध जय करून दिलेलें म्हूण म्हणटा न्हू तूं समवे तूं हें म्हणचें तुका रायालेद्रा कसलो उतर उरलोच्या नज म्हूण विवेचना नावे तूं पुरे विसरलावे तशें पुरे सांगचें तुवें आनी मेगेलेद्राक मेगेल कामाचो मेगेले दुवेले नृत्या घरांत तूं नर्तन शिकयतर सुचें तो ती ब्रहन्नळा श्रेष्ठ म्हळ्या वरी उलयत न्हू तूं म्हाका अपमान केल्ले वरी न्हू हें तुवें भीष्म द्रोण कृपाल तसलजनाक सोलमान मेगेल पूत आयला तो ताण सोलवा येयल न्ही बृहन्नले निमती सोलवलीच म्हूण तूं कशी सांगलें जाल्यार म्हाका तुगेले वयरी म्हगेले आप्त मित्र म्हणलेले बारी प्रीत आशिल्ली देखून तूं अशी नाका जाल्यार उलयलो देखीक प्रसंग उलयले व्हड अपराध हें विंगड राय जाल्यार तुका सोण आशिल्लो जाल्यार तूं म्हगेले मित्र म्हणलेले खातीर हें अपराध मनन करता जाल्यार तुका आत्तां तुका क्षम दिल्ली म्हणून वापस तूं तें बृहन्नळ म्हळ्यार हांव सोडता म्हूण लिखूं नका तुका जिवन तें सुका म्हूण आश आसलें न्हू तो बैस म्हूण सांगून न्ही जावन उत्तर अल्पराक्रम कसो म्हूण विराट राया गोतस
कंकभट्टानं ब्रहणलेले निमती म्हणून सांगला म्हूण जाल्यार 3-3, 4-4 पंक्ती वय दिसता. ब्रहणलेले निमती तो गेलोनच पुरो ब्रहणल कोणच पुरो म्हणून सांगून लेख आशिल्ले जाल्यार हांगा मिगेल पूत गेलो म्हणलें एक संतोषाचें मदान तागेल संपूर्ण विवेक गेला मनान तुले कळ्ळें विवेचना शक्ती गेला. युधिष्ठिरू विराट कसले सांगो वापस येतो स्पष्ट सांगता काय यत्र द्रोणस्तथा भीष्मो द्रोणिः वैकर्तनः कृपः दुर्योधनश्च राजेंद्र तथान्ये च महारथः मरुद्गणैः परिवृतः साक्षादपि मरुत्पतिः को अन्यो बृहन्नलायास्ति अनप्रतियुध्येत संगतान् म्हणून बृहन्नलायाः तान् प्रतियुध्येत संगतान् म्हळ्यार भीष्मो द्रोणो कृपू कर्णू अश्वत्थामो दुर्योधनो कोणेय जवो आनी अतिरिक्त महारथाची मात्र न्ही त्या बृहन्नलेद्राक मरुद्गण घेवन येयलो इंद्र समीत रब्बना कळ्ळें पुरे इतली पुरे जनाक एकली रब्बून पराजय करता म्हूण जाल्यार ती बृहन्नल एकलीची ती कसळ्ळ्या रे विंगड कोणाकय हांगेल ಒಟ್ಟು ಏಕಕಾಲ ಅಂತೂ ಒಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಜನ ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ करू जायना आनी बृहन्नल म्हळ्यार सामान्य म्हूण लेखू नका कळ्ळें त्या बृहन्नलेक सदृश जावन वचचें कोणेय ना आनी मुखार कोणेय येता म्हूण म्हळ्यार साध्यताय ना आनी युद्ध म्हळ्यार जाल्लें तिका आनी सुरासुर मानव कोणय येवो एकाकी रब्बून युद्ध करची शक्ती त्या बृहन्नलेक आसा म्हणटा ती बृहन्नलेचो हाय उतरान घेतली लिखून उत्तर विन्न जाल्लें म्हळेलें जय पावले म्हणलेले विशया कसले संशय नाका म्हूण इतली सांगतानाय विराटरायान ती बृहन्नल कोणाच्या पुरत असल्यार म्हूण निमक आशिल्लें न्हय तें सोण वो हाक्का सांगला न्हय सुरवेक विवेचना कळवून घेतला ताणें संतोशा मुखारी ताका ती कोणच म्हूण निमगुच्या कोणाच्या पुरो ती बृहन्नल म्हळ्यार कोण म्हूण निमगुच्या समीत मनाये न्ही मागीर म्हणलें की पौषः प्रतिषिद्धोसी न च वाचम नियच्छसि नियंता चेत न विद्येत न कश्चित धर्ममाचरेत कंकभट्टा तुका पळय तुगेल्या सांगल्या वसर उतर उरलो नका तुगेल पुत्ताक गेलो का जाल्यार बृहन्नलीच कारण न्ही म्हणून वापस सांगू नका म्हूण जाल्यार तूं मिगेल ते पिरादीवीर पराक्रमी पुत्राक ते नपुंसक बृहन्नलेल उठ होलसिता समवे आमकां अपमान करतरस न्हू तूं तशी तुका कसले उलो नको म्हूण सांगेल तुका कळ्ळी म्हूण जालें तूं तसले तूं स्वेच्छाचार दाखयत म्हूण जालें न्हय हांगा कसले जो अनेक बिनी पंत तूं म्हूण का म्हूण सांगून ते खेळचे पगडे दाळस न्हय ते हातांत धरले न्ही युधिष्ठिराल तोंडा मान सोडलें कळ्ळें युधिष्ठिराल तोंडांत मारली कुडले तागेल नांका दुखून रगत दळ 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 देंवता जाल्यार युधिष्ठिरू ते पडचे रगत भुंयचेर पडोच्या सोणिके ताणें पडू सोणिके कळ्ळें पुरे रगत नेलार पणाशी हात धरलो ताणें अशें करून आनी लागीं द्रौपदी राबून आशिल्ली तिका पळयलें तिका कळ्ळें मनांत कसो आसा म्हूण ती सीद अंतपुराचें मुखेलके एक भांगराचें पात्र हांडिल्के ती ताणें नांका पंदाक ते धरली कुडलें रगत पुरे तांतू घालके आनी तागेले हातांत आशिल्लें रगत ताणें तांतू घालून सोडलें त्या वेळा समजावन उत्तर कुमार ताण नगरा प्रवेश केला हांगा विराटरायन सांगिल्लें बरी तंडोपतंड जन पुराय जन वंदी मागध वाद्य म्हळ्यार वाचप्यांचे आनी तांणी पुरे वचून ताका भारी संतोशारी ताका फुलां माल घाली की कस्तुरी चंदन पुरे तागेल्या आंगार उडयले की उडोच म्हळ्यार काण उडत न्हय कळ्ळें ते ताका तागेल्या आंगाक अभिषेक केलो कळ्ळें तिलक दवरले ताका निडलाक आरती केल्ली ताका स्वागत केल्लें जय जयकार घालूं सुरू केलें अरमने महाद्वारा भितर प्रवेश करून हांव आयिल्लो म्हूण म्हळें वार्ते सांगून पेटयला कडे द्वारपालक विराटराय खंय आसा केळचे कडेन येवन बसला न्हय थंय वचून म्हणलें तुगेलो पूत राज्य भवना भितर आयला म्हूण सांगून बृहन्नले घेवन येयला अरमने द्वारा राबला म्हूण तेदना विराटराय बारे संतोश जालें की तांकां दोग जाणांकय पळोवका म्हाका तांकां दोग जाणांकय घेवन यो म्हूण कळ्ळें कडेर युधिष्ठीर म्हणाल खंय तो ताणें द्वारपालकान वचूं काय युधिष्ठीर तागेले मागशी वचून तागेले कन्नान तूं सांगलें की पळय उत्तरा मात्राडी बृहन्नलेन येवची नाका म्हूण जाल्यार द्वारपालकाक ताका रायन कसो सांगला तांकां दोग जाणांकय हाडी म्हूण न्हय युधिष्ठिरान सांगिल्लें आयकूचें की ताणें रायन सांगिल्लें आयकूचें कडेर कळ्ळें युधिष्ठिराक बृहन्नले भितर घेवन येत यो आतां म्हणून द्वारपालका सांगता की पळय द्वारपालका ते बृहन्नलेक प्रतिज्ञ आसा कसो न्ही म्हूण म्हळ्यार युद्ध सोण वरलेले कोण खंयचेय वेळाक कोणेय
मेगेल शरीरा म्हळ्यार कंक बट्टाल शरिराक घाय केल्ली म्हूण जाल्यार त्या घाया दुखून रगत येयली म्हणल्या तक्का दिश मारता म्हूण म्हणला. तशी आतां बृहन्नलेन हांगा येयल्यार मेगेल हे तोंडा दुखून नांका दुखून रगत देवील पळयली म्हूण जाल्यार विराट रयाकय उत्तर कुमाराकय पुरयजनाक तागेले मंत्री सेनाधिपती चतुरंग बल सकट जनां तो नाश करता कळ्ळें. तशें हांव बृहन्नले घेवन येवं तूं म्हणून कडे द्वारपालका तशी सांगलं तर द्वारपालकान युधिष्ठिरान सांगितलं तशी ऐकू का बहीण मॅ. थंय विराट रयालो पूत भुमीन जयो म्हळ्यार कोण उत्तर कुमार मात्र भितर प्रवेश केला. बापसूल चरणार पडलो कई कंकबट्टाकय नमस्कार केले की त्या वेळाक तो पगड खेळ रब्बयला ताणें कोणें कंक म्हळ्यार युधिष्ठिरान तागेले नांका वयर घाय जाला तांतू दुखून थोडे 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 रगत येतरस सैरंद्री तागेले लागीं बसले. उत्तर कुमारू पळयल कय अशी जल्लेले पळोवन ताका एक नमने भंय जाली कय. भगवगी बापसूलागी भारी गाब्रेर निमगीत कय केनाय ताडितो राज्यान केन पापमिदम कृतम राया हाक मारलेलं कोणें हें पापकार्य कोणें केल्लें म्हणून कडेर तो म्हाका हांवेंच चेरडा हांवें मारलेलो वकर स्वभावात तो हाक्का कितली जागृती म्हणल्यार उल्लो नुका म्हूण म्हणल्यार आयकना नशी तो बृहन्नळे बारे वगळसीत रशिलो. निजावन गेलून येईल तुका वगळ चुकन मे बृहन्नळे वगळसील म्हण म्हणलें कत्र कोप येवन ताका प्रहार केल्ले हांवें. हे ना तूं कसलेंय विवेचन कर न्ही पुर्वापर कसलें कार्य केल्लें ताका सुरवे समाधान करी इत्याक म्हूण म्हणलें तो ब्राह्मणांक कोप येवचेनाचे म्हणूच न्हय ब्राह्मणाल कोप ते एक नमने विश अशी सगळे वंश नाश करता. तशें हांव ताका सांत्वन करी रायाकय भंय दिसली की फुडले तो रायो कंकाले की म्हणाल की मी गेला अपराधा क्षमसो म्हूण कडे तो समाधानेर आशिल्लो. तो सांगता की पळय राया आतां म्हणणे हांव फुडें दुखून मी गेले की व्रत कसं म्हळ्यार क्षमा व्रत कोण म्हाका कसले अपचार करो कसले उल्लो कसले करो हांव तांकां क्षमा दिवचें. म्हाका कोप म्हळेलें ना हांव संपूर्ण कोप त्याग केला जाल्यार एक विशय वय कसने म्हूण म्हळ्यार मेगेल नांका दुखून पडलेलें रगत भुंयचेर बिनी पडलेलें जाल्यार तुगेलें राज्य तुगेलें कोश संपूर्ण तूं नाश जाता आशिल्लो ताजे खातीर हांव नांका रगत भुंयचेर पडना अशी आयदनान तूं धरलेलें कळ्ळें. आनी कसं म्हूण म्हळ्यार निजावन हांव निरपराधी तूं म्हाका प्रहार केले खातीर हांव कसलें तुका निंदन करना इत्याक म्हूण म्हळ्यार बलवंतम प्रभुम राजन क्षिप्रम दारण मापसूयात म्हणून म्हळ्यार रायो बलिश्टस म्हूण जाल्यार ताका क्रूर स्वभावास म्हणून लॅक म्हूण सांगतरस. आनी कसं म्हूण म्हळ्यार उत्तर गोग्रहण दक्षिण गोग्रहण दोन कडेन तूं विजयी जावन येयलो म्हळ्यार दक्षिण गोग्रहणांत विराट रय गेलो उत्तर गोग्रहणांत विराट रय पूत गेलो येईल म्हूण कळ्ळी पळय. तसल बेळाक मोठा दर्प अहंकार पुरो येवची सहज कोणाक दर्प अहंकार आपण बलिष्ठ म्हूण कसल गौरव घेवका पडेरी त्या गौरव घेवचे तागेल मनान तो करवर या पापी येता म्हूण सांगता म्हळ्यार पाकशाले बेळाक तागेल सकट कोर कापडे ते हाव कोरी रबले तागेल युधिष्ठिर आनी बृहन्नळे हस्ती ओटू खेळचे मल्ल युद्ध करचे असल पुरे आसक्ती तुका उगणी मेळारे पळोवका म्हूण जाल्यार सांग हांव ते पळयलो खंयची पळग हस्ती जाय जाल्यार हाडे हांव पळगेसून दिता म्हणून म्हाका भारी संतोष जाला. तूं गेल हांव धन्य जालो युधिष्ठिर भिव नाका मेगेल कोणी मल्ल युद्ध करू आयलीच म्हूण लेख तांकां बिनी हांव मारना तूं रणरंगांत तूं दिश मारवांक गेलवलो म्हळ्यार ताजी तितले व्हड लोक म्हणटा न्ही म्हाका तशें करता दिश मारले म्हूण जाल्यार हांव भीम म्हूण तांकां कळ्ळें री न्हय. विराट रयान आमकां पूर्व मेगिल्ले हांव तूं कुडी कोण जावन आशिल्लो म्हूण हिंगिल्लो सांगता हांव युधिष्ठिराला आसतना हस्तिकनी पळोवन लक्ष दवरला गुरी दवरला ಕೆಲವೊಂದು ಯುಧಿಷ್ಠಿರಾಲ್ ಸಂತೋಷ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಜಟ್ಟಿಂಗೆಲ್ ಒಟ್ಟು ಕಾಳಗ ಪಳಗೈಸಿತಶಿಲ ಅಶುಪುರೈ ಸಂಗತ ಮಕ್ಕಳ ತೆಂಚ ಕಮ್ ದಿತ್ತು ಹಂಗ ಸಾಮಾನ್ಯ ಯೋಧ ಅಪಾನ್ ಮುಂಟಕ ಕಳ್ಳನಶಿ ಯಾವ ಏಕ ವರ್ಷ ಜಾಗ್ರತೆ ಕಳ್ಳ ಜನ ಮಂಡನಿ ಆಚಾರ್ಯ ಯುಧಿಷ್ಠಿರ ಅರ್ಜುನಾಲೆ ನಿಮ್ಗೀತ श्रेष्ठ धनुर्धर्षी दिसता म्हण कळटा म्हणटा तू आता विराट रायाले असताना कसल काम करता म्हणटा
तशी सांगतकी अर्जुन कसं गोतस म्हळ्यारी धनुर्विद्येचे आचार्याची म्हण म्हणटाची म्हळ्यारी सकल कळ्ळे शस्त्रास्त्र पराजय तांकां कोरची आदान प्रदान करू पुरे गुत्तश शक्ती तसल द्रोणांगेल उठ तू कशी युद्ध केले आणि तांगेल पुत्र श्रुतांग तो काही सामान्य मे तो बाई भारी शूर नव्हे शस्त्रास्त्र गोत्तशील जनाला तागेल इतले श्रेष्ठ कोणी नाची म्हणून म्हणटाची भीमाक कसं गुरुची म्हणाल ऊस कशील म्हाका तस तागेल बोटू तू कशी युद्ध केले पराक्रम दाखवून दाखय ना शरा बुतात जायना जलारी युधिष्ठिराला असताना उत्तर कुमाराला नुसती पळगई शीतल जाम नशील तशेल लशेल कसं की एक कशी युद्ध केलं अर्जुन कसल काम करीत तक्के काम दिवच हंगा एकाकला विषयी सांग मका आणि दुर्योधन तशी महाशस्त्रास्त्र पारंगत हिममानी व शैला समुद्र सरितामी पर्वतांतो हिमवंत श्रेष्ठ पर्वत म्हणतात घालतात समुद्रापुरे उतका जलाशयापुरे समुद्राची रायू म्हणतात देवतींक इंद्र श्रेष्ठ म्हणतात तशी भारी वसुलांच्या मृगांतो सिंहोची श्रेष्ठ म्हणतात गरुड हा पततामीव पतत म्हणणारे रक्केशिला पक्षींतो गरुडू सर्वश्रेष्ठ म्हणतात बापसुनो युद्ध कोरचक अर्जुन सर्वश्रेष्ठ करतलो तागेल निजावनो तागेल परिचय कोणाकही मिळणार नशी कशी रप्तल तो म्हणताना अर्जुन समाधान करके उसको आवेक इंद्रलोकात कोणीतरी शापूत ज्याला इंद्रात्मका देवता मनुष्य आणि साहसवरा प्रकार आम नपुंसक शिकर सांगजले कौरवांगेला पारसैनी पळील सांगिल म्हणे आता बट्टा अंगुली त्राणगलेल गुरुतु चमकलो म्हणजे अंगल निघाल घेतात हाता बट्टा केत नाही मेहंदी कलर निघालतात त्यामुळे उसकू करू नका सैन्य नाश केस सोंड बेश करता कळवे आणि पुत्र शारद ग्रहणला म्हणून मी गेले द्रोणाचार्य द्रोणपुत्र रायाला सांगता अनेक समंत म्हणले माका नर्तन गोतस तुगेल अंतपुरा स्त्रियांका नर्तन निशिकेता अनेक विंगड विंगड गमची काणे नि सांगता म्हणून विराट राया संतप्त करता आणि संतोष नसता जैतवे देवता मनुष्य कळवे रायाले परिवाराक रायाक रायाले दारल्यांक कोणी तागेल उठचे मंत्रिके इत्यादी मान्य अंतपुराचे स्त्रियांक समित आम पुरुषस्य पुरो म्हणून संशय येना नशा पळीलार जलमे अमोघ शस्त्रास्त्र प्रयोग जाऊन नशिल कसं करतशील म्हणून राय खंडित तुमक निमगला बरी माका इंगितल म्हणून नाव सांगता आव सैरंद्री कामाचो सैरंद्री म्हणून मी गेला आम परिचारिक द्रौपदी म्हणता युधिष्ठिराला म्हणतो दुर्योधन काम परिचारक दुर्योधनतानी प्रयत्नशीलीची धमतरशीलीची त्यादना गेलवान दिलं तो देवपुत्र पळे तो म्हणाल हे दुर्योधन तू हस्तिनापुरात जाय दिलं धाम द्रौपदी रक्षण मिळणार युधिष्ठिर तुम्ही तू हांगाराब तुगेल बल प्रयोग करी सांगता गेल उठ युद्ध म्हणले आम्ही पैकी दिसाक पळय आज सांगील सर्व म्हणले आता एक कोणता युद्ध करणार म्हणले दामच्या बाई सरला म्हणजे तू धावली वचन सोना प्रकृती हे स्वभाव युद्ध करी युद्ध कोर चक्र बघत होई त्या क्षत्रिय तू क्षत्रियांक एक सर्वता कर्म कसले म्हणले युद्ध करचे तशी तू या युद्धात तू जयशाली जल्लो म्हणजेला रे पळय तू कितली होळी पृथ्वी वापस तू केले अळविकेन तू येता एकाच वेळे युद्धांतो तू सलवलो म्हणजेला रे तुका स्वर्ग सुख मेळत मळले खंडित म्हणून म्हणताना दुर्योधनाक एक नमने तागेल मर्यादे उणी जाले तो निजावन ताका मानधन म्हणजे मानधन म्हळ्यार पॉझिटिव्ह कसले विषय नाही नेगेटिव्हचे अतिमानित्व म्हणताची ते आसुरी संपत्तांतो कृष्ण सांगता दैवासुर संपत विभागा युद्ध योगस पळय तांत भितरी आसुरी संपत्तांतो ते येता अतिमानित्व आडंबर अधंबत्व पुरे तशी ते मानितून तो कोण दुर्योधनी करुणी कळ अतिमानित्व म्हणतात तांकां हांगात दुर्योधनाक ताका मानधन म्हळ्यार तो मनुष्य हे कसले तागेल माना उणी जाल्यार सैसून घेना तो म्हाका कोणी
म्हळ्यार दुर्योधनाक त्या वेळाक ताका कोणी इथं युद्ध भुमींत वगळसी न्ही नमे त्या वेळाक ताका बारीची लज्जी जावन दीर्घ एक उसर सोडता आनी तागेले अमात्यांक सेनाधिपतींक पुरे घेवन सीदा तो चमकलो खंय सीदा म्हळ्यार युद्धा दुखून भायर वच्चाक दुर्योधना सोणा म्हणटना कळ्ळें. आतां दुर्योधनाक युद्ध करना अशें उपाय ना जाले न्हय. त्या वेळार दुर्योधनूय बारी उग्र जावन दिसतर आशिल्लो. म्हाका भिवन जांग कडकडतर जाल्यार तो देवपुत्र म्हळ्ळें मुगेलो येयलो तो भारी धैर्यार बसला रथार बैसून सगळी कौरव सैन्य अमोघ शस्त्रास्त्र सोड मुचून घाल्ली ताणें कळ्ळें. मागीर सांगता म्हणना तागेले युद्धा विशय म्हणटना नाना रितीर ते युद्ध वगळसिता तेदना उतरान सांगले आपणान युद्ध केलें न्ही एक देवपुत्रान म्हणटना युधिष्ठिराले उतर ऐकला न्हू यो बृहन्नलेन हें कार्य केल्लें म्हूण विराटरायान उही करूं येत आशिल्लें जाल्यार सूर दुखून तो एकलो शंडू म्हूण तिरस्कार रायाल मनान तूं आशिल्लो न्हय. तशें जावन तो मागीर तो देवपुत्र कोण म्हूण निमगिता हें बृहन्नले निमती न्ही बृहन्नले देवपुत्र म्हूण ताण लेख न्ही हें बृहन्नले निमती न्ही म्हण न्हय. भारी संतोश जालो विराटराय बृहन्नले विशय न्ही युधिष्ठिरान वगळसिले आयिल्ले. आतां उतराले निमगितो कोण तो देवपुत्र म्हूण त्या वेळार आनी म्हणटा आमगेले गोदन कोण सोडोवन दिलेलें तुगे लागीं ताका पळोवका म्हाका म्हूण तेदना हो सांगता की ना तो थंयच अंतर्धान जालो म्हाका दिसता न्ही मागीर जाल्यार पांय जेवपर भितर तो हांगा येतलो म्हूण मुगेल्या मनान तसो म्हूण जाल्यार नपुंसक वेश घालून लागीं राबला अर्जून ताका ताण युद्ध करूनच पुरो तो कोणच पुरो विराटान आलोचना करनी कई आनी बृहन्नलेक कितले तिरस्कार केल्लो म्हळ्यार ताणें उत्तर कुमारान सांगिल्लें वैबे तो देवपुत्र कोण तुका गुत्तसवे म्हणून एक उत्तर बृहन्नलेले निम वयत आशिल्लें तें निमगिना तो इता म्हळ्यार तागेल्या कसले उरलो का म्हूण सांगून कडेरी विराटरायाला अनुमती घेवन तो कसो करता रणांगणा दुखून हाडलेलें कुरू प्रमुखाले पुरे वस्त्र आभरण जेवका म्हळेलें न्हू कोणें उतरेन तिगेले गोंबे शिंगारच्या ते पुरे उत्तरेक दिता. उत्तरेक ह्या पुरे पळोवन भारी संतोश जाल्ले ती संतोशान त्या घेवन अंतपुराचे मुखार तिगेले वरलेले जनान दाखोवचे खातीर आतां मागीर अर्जून उत्तर कुमार बैसून आनी मुखारसून कसल कोरका म्हूण सांगून निर्धार करून युधिष्ठिराला वचून सांगलें कळ्ळें. युधिष्ठिरा कसल कोरका म्हळ्यार आनी पांडव म्हणून तांकां प्रकट करता ना ताजे खातीर म्हळ्यार तांणी जावन तांणी स्वयं प्राकट्यात आमी पांडव म्हूण सांगता पळय ते सांगता जाल्यार एक सिद्धत जावका न्हय खंयचे वेळाक कशी उतर विराटराया सांगचें म्हूण ते तांणी पुरे आलोचना करताची कळ्ळें. आतां पुराय कोरून जाली की पुराय सिद्धती जाल्ले 2 दीस गेले वापस 2 दीस गेले नंतर 3 दीस पांडव कसं केल्लें तांणी सकाळीची मंगळस्नान केलें की मंगळस्नान म्हळ्यार आतां आमी चंग दिसान तूं व्रत करतना शांती करून घेतना सकाळी दशविध स्नान न्ही म्हणटा पळय तशें कसं की तें मंगळ स्नान तें कळ्ळें. येदोळ ते न्हंय न्हिचवें म्हूण न्ही मंगळ वस्तून न्हांवचें मृतिका आनीक दुसरें सकाळी घालून कळ्ळें न्हांवन तांणी कसं केल्लें शुभ्र वस्त्र आनी येदोळ ते तांणी कसले आभरणांनी घालनाशी त्याग केलेले न्हय पुरे आभरणांनी धारण करून 5 हस्त्यो येता की म्हूण सांगून तशी तांणी विराटरायाला रमणे भितर येताच की सुरवे युधिष्ठिराल मागीर भीमाल नंतर अर्जून मागीर नकुल मागीर सहदेव तशी भितर आयलींची येदोळ ती कंकबट टाकत ताण तागेले सिंहासना लागीं एक साना आसन दिल्लेलें रायान बसचें आसन न्ही थंय विंगड देशा रायांनी बेट्टू येतना तांकां म्हूण आसन दवर नासताची कोणें आयल्यार तांकां आसन एक 7, 8, 10 सिंहासन चड आसता तांतूं कोणेंय बसचें ना दुसरे देशाचे राय आयले तेन्ना तांणी पुरे बसचें. आतां तीं रायांक बसच्या म्हूण दवरलें तें सिंहासन आसा पळय तांतूं भितर येवन बसलींच खंय तांणी विराटरायो राज्यकार्य करचे खातीर पुराय राजस्थानांत राज्यसभेत ताणें येवूं का न्हय दिसा एक पंत
विराटरायाने विचे पुढे अन्नी ಅವನು ರಾಯನ್ बसचे खुर्चीर आसनार पुरे बैसून गेला. विराटराय आयलो. सभा मंदिर प्रवेश करतानाची 5 जन भारी तेजस्वी त्यांनी रायंगेन बसची सिंहासन म्हळ्यार तागेल सिंहासन नाही विंगड दिशा रायान इल्या बसच्या म्हण सिंहासन तांत भितर बैसल्यान त्यांनी एक पर्यंत पळितो कळवे पळयतना समची परिवीक्षण करतना ताका कळ्ळें आनी दुसरी कोणेय न्ही मिगेल रमणीन प्रचारक जावन सरवलेले कंक कळवें आनी पुरी कामाचेची म्हणून कालचे दिसू थंय काम करता आशिल्लीची आज कसले एका सिंहासनार बसल्यांची म्हूण सांगून एक नमने मनात ताका कसली म्हणून सांगून एक नमने कळवळशी जाता कळवे कडेरी कंकाक सांगता तूं जुजाट खेळटलो म्हाका पगड खेळच्या मस्त आसक्त आशिल्ली देखून तुका मिगेल सभेन तूं सदस्य कोरून मिगेल रमणीन तो आश्रय दवरलेले जाल्यार येद्दोळ तूं ब्राह्मण बेशार आशिल्लो न्हू आज कसो तूं रायुसी बैसून आतां सिंहासनार बैसला कसलो हें म्हूण एक नमने हास्यसी कोरून म्हणली की कळव्या वो आमकां हास्य करता म्हूण अर्जुनाक कळ्ळें. अर्जुन कुडलें म्हणाल की अर्जुना हें विराटराया हें सभा मंदिरांत तूं राजोचित जावन आशिल्लें ह्या सिंहासनार बसला म्हूण तूं परिहास्य करका म्हूण ना कळ्ळें. हें सिंहासन मान न्ही इंद्र सभेन तुलें अर्ध सिंहासनार बसच्या योग्य आसा कळ्ळें. हो सामान्य न्ही. हो ब्राह्मणा आले सेव करच्यान तुवें बुद्दन तूं संपूर्ण शास्त्रार्थ शिकिलो वेद वेदांग पारंगतो महात्यागी सदा सर्वदा यज्ञ याग करतलो आनी खंयचे एक व्रत ताणें पालन करता म्हूण संकल्प केल्ली म्हूण जाल्यार खंयचे कश्ट जाल्यार ते पालन करताचे करता तो व्रत साक्षात धर्मस्वरूपी तो कळ्ळें. पराक्रमी म्हूण म्हणलें जनालान तूं हातूंतला पराक्रमी म्हूण येता तशी अन्य कसं म्हूण म्हळ्यार हक्क गोत्त आशिल्ले विशय शस्त्रास्त्रात जवो म्हळ्यार धनुर्वेदात जवो चतुर्वेदात जवो राजनितीचे जवो खंयचे विशय हक्क गोत्त आशिल्लो तितलो कोणाकय गोत ना आगेल इतलो विद्यावंत कोणय ना कळ्ळें. आनी अनेक विशेश आसा गेले आज एक काम करता जाल्यार आनी 10 वर्सां ताजी परिणाम कसो जाता म्हूण कोणेय आलोचन पायीचे परिणाम कसो जाता म्हूण आलोचन करना जाल्यार 10 वर्सांचे कोणेय करना वा 100 वर्स थंय ताजी परिणाम कसो जाता 100 वर्स नंतर जाल्यार हाजी परिणाम कसो जाता म्हूण संपूर्ण समालोचन करून मागीर ते कार्य आपयता. ताका तात्कालीक कसले फल जावका म्हूण म्हळेलें आश ना लोभ ना कसलें ना तूं चेत म्हणली न्हू बारी तेजस्वी दिसता रसाची म्हूण सांगून तसल महातेजस्वी तो इंद्रिय जित तो कळ्ळें. शिवाय इंद्रियाक दास जावन आशिल्लो न्ही आनी कोण म्हूण सांगता पांडवांगेल पैकी अतिरथ म्हणून म्हणलेलो म्हणून सांगता कळ्ळें. सत्यवादी जितेंद्रियो दक्षो बलवंतो धैर्यवंतो ऐश्वर्य संपत्तू खंयचेय हाका उणी ना म्हूण सांगता. मागीर सांगता वो युधिष्ठिर कुरुवंशाक तूं श्रेश्ठ जावन आशिल्लो कळ्ळें म्हूण म्हणटा आनी तूं ताका बरें हास्य करचें नाका विराटराया. इंद्रप्रस्थान तूं राज्यभार करून युधिष्ठिरान रमणीन तुकून भायर आयलें म्हूण म्हळ्यार तागेल मागशी 10,000 हस्त्यो वतलीची कळ्ळें. तशी 30,000 रथ अश्व बांदिल्ले रथ ते रायाल मागशीच्यान वतलीची. मागीर कितलीकी सर्व आभरण धारण केलेले कितलीकी हजार सूत मागध वंदी जन तागेले गुणगान करतर वतर आशिल्लीची. फुडली कालांत तूं कशी पुरंदर म्हळ्यार इंद्राल मागशी मेरवणेगेक कशी ऋषी मुनी वतली पळय तशीची धर्मरायाक अनुसरसून सर्व जनी वतलीची. मात्र न्ही सर्व कौरव राजकुमारय युधिष्ठिराल सेवा करतलीची कळ्ळें. तसल युधिष्ठिर यो मात्र न्ही युधिष्ठिराल आश्रयान तूं 88,000 स्नातक जन जीवन करतर आशिल्लीची. एक प्रजेंकय तो अलक्ष्य जावन पळयना आशिल्लो. प्राय जाल्ले जावो अनाथ जावो कुंट कुरुड हेळव कोणेय जावो तांकां पळय चंद करून पळोवन चेडवाल म्हणगे परिपालन करता आशिल्लो तसलें. आनी आगेल प्रभावान कर्ण शकुनी भीष्म द्रोण इतली जन तागेले वोट आसले रे ते दुर्योधनाक हाका पळयल्यार भारी भंय हागेले गूण कसले म्हूण सांगच्याक मेज्जान सादिना म्हाका गोत आशिल्लें हांव सांगलें. तसले युधिष्ठिरू
आज तो राजोचित सिंहासनार बसला म्हणजे री तू तक बरी असं करून हाशीत असल कसलस म्हूण सांगून अर्जुन क्वेश्चन घालता कडेरी आतां यो युधिष्ठीर म्हूण सांगून अर्जुनान सांगलें जाल्यार तो कोण म्हूण सांगनी नव्हे आतां विराट रायाक आश्चर्य जाता यो कोण आसच्या पुरो म्हूण हे विशय आमी पायच्या दिसाक पळोवया आज सांगेल सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता